are now leaving our hotel room for dinner. आम्ही आहोत हॉटेल प्रेस्टीज हॉटेलमध्ये आहोत आम्ही आज. सॉरी, पृथ्वी हॉटेलमध्ये आहोत आम्ही आज दिल्लीमध्ये. इंडिया गेटला जायचा विचार होता, प्लॅनिंग होता, बट आमच्या मॅडमना एवढी झोप येत होती आणि एवढी थंडी लागत होती की आम्ही हॉटेल रूम मधून बाहेर निघू शकलो नाहीये. आजची तारीख आहे 18 फेब्रुवारी. सो आताच माझ्या आईचा व्हिडिओ कॉल आलेला आहे आणि आई व्हिडिओ कॉलवरती आहे आणि पहिल्यांदाच आईपासून इतकं लांब आलेलं आहे तर आठवण येते तिची आणि तिला पण माझी येते म्हणून व्हिडिओ कॉल केला आहे तिने. सो पहिलाच दिवस आणि शी इज विथ मी ऑब्वियसली. सो आई व्हिडिओ कॉलवरती आहे. परी पण आहे माझी. परी बघ इकडे. थेट दिल्लीवरून व्हिडिओ कॉल मुंबई कांदिवलीला व्हिडिओ कॉलवरती आहे माझी परी. आणि काय करते परी? सगळ्यांना हाय बोल. आठवण येते? अच्छा, ती टॅब बघणार इतकी बिझी आहे की तिला कोणाचीच आठवण येत नाही असं वाटते. सो चालेल आई, बोलतो मग नंतर. मी बोलतो आईशी. कंटिन्यू करूया आपण ब्लॉग. सो गाईज, फर्स्ट डे ऑफ हनीमून आणि आम्ही आहोत प्रेस्टीज हॉटेलमध्ये आणि डिनरसाठी आलेलो. प्रत्येक वेळेला प्रेस्टीजचा पृथ्वी बोलते ही मुलगी. पृथ्वी हॉटेलमध्ये आहोत. अच्छा, पृथ्वी हॉटेलमध्ये आहोत. सॉरी, आम्ही पृथ्वी हॉटेलमध्ये आहोत दिल्लीमध्ये. एअरपोर्टच्या खूप जवळ आहे हॉटेल आणि इथली रूम सर्व्हिस वगैरे तर खूप सुंदर आहे. हॉटेलचं जेवण आता आम्ही टेस्ट करणार आहोत. खूप सर्दी आहे मला, म्हणजे अतिशय भयानक सर्दी आहे आणि त्या सर्दीच्या पूर्ण अवस्थेत अजून पण खोकला येतं. सर्दीच्या अवस्थेत हनीमूनचा पहिला दिवस आणि बायकोला जांभळ्या येत आहेत. इग्नोर जांभळ्या इग्नोर करा. आणि बघूया, झोप येते आहे मॅडमला, झोप येते आहे आणि कंटाळलं दिवसभर ट्रॅव्हल करून. सो आम्ही आता पटकन सूप मागवलेलं आहे घरांमधून. सूप टाकू थोडंसं बरं वाटेल आणि मी तुम्हाला हे पूर्ण हॉटेल दाखवणारच आहे आणि हॉटेलचे डिटेल्स पण सांगेन. सो जेव्हा केव्हा तुम्ही दिल्लीला याल त्या हॉटेलला नक्की व्हिजिट द्या, हॉटेल पृथ्वी. सो नेहमीप्रमाणे आजही तेच सिच्युएशन आहे की आम्ही खूप मागवतो काय आणि आम्हाला खायचं नसतं. अजून तरी फक्त सूप आलेलं आहे आणि मॅडमने ते पण संपवलेलं नाही आहे. मला अजिबात नाही आवडलेलं आहे. सो सूपबद्दल या हॉटेलचा रिव्ह्यू असा आहे की इतकं काही खास नाही आहे सूप. आणि बाकी जेवणाचं बघितलं झालं तर आम्ही ज्या वेळेला इथल्या आमच्या वेटर दादांना सांगितलं की आम्हाला पनीर लबाबदार आणि रोटी द्या. सो वेट टाईम आम्हाला सांगितला त्यांनी अर्धा तासाचा. सो आता बघूया अर्धा तास थांबून टायमावर येतं की नाही जेवण. तोपर्यंत मी तुम्हाला इथून दिल्लीचे रस्ते दाखवतो. दिलवालो की दिल्ली म्हणतात या ठिकाणाला. दिल्लीला बघा इथल्या रिक्षा, ऑटो रिक्षा कशा आहेत. आणि किती वाजले तुपाली? वाजले किती? आपला टाईम झाला आहे 11:15 आणि तरी पण रस्त्यांवरती गाड्या आहेत. इतका काय शुकशुकाट तरी नाही पसरलेला आहे इकडे आणि चांगलं ॲटमॉस्फिअर, थंडी एवढी नाही आहे. सो माझं जसं आईसोबत बोलणं झालं तसं आता रुपालीनी तिच्या भावाला फोन लावलेला आहे आणि तिचा भाऊ व्हिडिओ कॉलवरती आहे. रुपाली दाखवा भावाला. त्याचा कॅमेरा मोठा आहे. जवळ घे फोन जवळ घे तुझ्या. येस. सो रुपालीचा भाऊ आहे व्हिडिओ कॉलवरती आणि काय माहिती अचानक बहिणीची आठवण आली आणि व्हिडिओ कॉल लावलेला आहे बहिणीला. सो दिल्लीमधून थेट कुर्ल्याला व्हिडिओ कॉल लागलेला आहे. पण रुपाली तरी पण जेवणामध्ये बिझी आहे व्हिडिओ कॉलपेक्षा. भूक लागलेली आहे खूप. मॅडमना खूप भूक लागली आहे म्हणून. अमित हाय बोल. अमित. येस. सो अमित आहे व्हिडिओ कॉलवरती. गुड मॉर्निंग गाईज. आरवी ब्लॉग्समध्ये परत एकदा मी रोहित वर्तक तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय. आणि
पृथ्वी पॅलेसमधून आम्ही आता बाहेर निघतोय. सकाळचे वाजले आहेत 5 वाजलेत. सकाळचे 5 वाजलेत आणि आम्ही पृथ्वी पॅलेसमधून निघतोय अँड वी आर नाव हेडिंग टुवर्ड्स श्रीनगर. सो एअरपोर्टवरती निघतोय. टॅक्सी ऑलरेडी आमची वाट बघते आहे आणि माझी बायको सुद्धा रेडी आहे. रुपाली रेडी? येस. सो चलो. गुड इव्हनिंग श्रीनगर. आता आम्ही आलेलो आहोत श्रीनगरमध्ये आणि हॉटेलमध्ये जे आम्ही थांबलो आहे त्या हॉटेलचं नाव आहे हॉटेल कोहलीज. कोहलीज म्हणजे विराट कोहलीचं नाही आहे हॉटेल, तरी पण याचं नाव कोहलीज आहे. आणि इथे आमचा 1 दिवस स्टे आहे आणि उद्या आम्ही आमचं जे पॅकेज आहे त्याला स्टार्ट करणार आहोत सकाळपासून. आणि आमचा फर्स्ट स्टे आहे एन्को रिसॉर्टमध्ये. खूप चांगलं रिसॉर्ट आहे, खूप चांगले रेटिंग्स आहेत त्याचे. आणि इथेही स्टे असा काय फारसा वाईट नव्हता, चांगला स्टे आहे. श्रीनगरमध्ये थंडीचं बोललं गेलं तर थंडी कशी आहे रुपाली? खूप थंडी आहे. खूप थंडी आहे. त्याच्यापेक्षा जास्त थंडी असते इकडे सध्या. थंडीचं म्हटलं तर 11 डिग्री आहे श्रीनगरमध्ये, पण ह्याच्यापेक्षा जास्त थंडी आपल्याला अनुभवायला मिळतं या ठिकाणी नोव्हेंबर डिसेंबरमध्ये, ऑक्टोबर या टायमामध्ये. सो आपण आता निघालेलो आहोत जम्मू काश्मीर श्रीनगरच्या स्ट्रीट्सवरती. सो मी स्ट्रीट्स पण दाखवीन तुम्हाला, जम्मू काश्मीर आपले श्रीनगरची स्ट्रीट्स पण दाखवीन मी तुम्हाला कसे आहेत वगैरे. सो लेट्स कंटिन्यू. ओके गाईज, सो श्रीनगरच्या मार्केटमध्ये आम्ही फिरतो आहे आणि गर्दी आहे खूप. आज संडे आहे त्याच्यामुळे मार्केटमध्ये एवढी गर्दी नाही आहे. आणि बघू शकता तुम्ही या ठिकाणी ग्रेप्स, ब्लॅक ग्रेप्स आणि ग्रीन ग्रेप्स खूप जास्त आहेत आणि ॲपल पण खूप जास्त आहेत. पण
बघायला गेलं तर तसे स्वस्त नाही आहेत जसे आम्ही एक्सपेक्ट करत होतो. काश्मीरी ॲपल्स आहेत पण तेवढे स्वस्त नाही आहेत जेवढे, म्हणजे सेमच प्राईस आहे ना रुपाली. इथला जो ॲटमॉस्फिअर आहे तो जसा विचार केलेला तसाच लय भारी आहे. आणि थंडीने कुडकुडलेली रुपाली मार्केटमध्ये फिरतोय आम्ही. चहाची टपरी शोधते आहे. चहाची तलप लागली आहे आणि चहाची टपरी मिळत नाही आम्हाला. तर बघूया आता चहाची टपरी मिळते का थोडं पुढे वॉक करून गेल्यावर. सो आता वाजले आहेत बेसिकली 6:22 झाले आहेत संध्याकाळचे आणि गर्दी साहसी आज कमी आहे. म्हणजे मी एका दुकानदाराला विचारलं तर त्यांनी सांगितलं की आज संडे असल्याकारणाने गर्दी कमी आहे. म्हणजे मला कळालं नाही पहिली गोष्ट तर की गर्दी असली पाहिजे होती, संडे आहे तर राईट, आणि गर्दी कमी कशी काय. सो ओके, इथे जागेवर CRPFचे जवान उभे आहेत फॉर सेफ्टी. पण ठीक आहे, असले पण पाहिजेत कारण की आपण जम्मू काश्मीरला आहोत रुपाली. सो खूप चांगला एक्सपिरियन्स आला. जसाच मी जम्मू काश्मीर श्रीनगरच्या एअरपोर्टवरती मी लँड झालो त्याच्यानंतर आम्हाला खूप चांगला एक्सपिरियन्स आला आणि त्या एक्सपिरियन्सबद्दल मी तुम्हाला लाईक पुढे ब्लॉगमध्ये सांगणार आहे. मी नक्कीच डिटेलमध्ये शेअर करणार आहे की नक्की काय घडलं जेव्हा मी श्रीनगरच्या एअरपोर्टवरती उतरलो. ठीक आहे, सो ब्लॉग बघत राहा आमचा. आता आम्ही आलो आहोत श्रीनगरला एका दुकानामध्ये जिथे रुपालीला थंडीचे कपडे घ्यायचे आहेत. मुंबईवरून नाही आणलेस रुपाली? तिकडचे पाहिजे आहेत. तिकडे जाणार, तिकडली शॉपिंग करायचीच असते मॅडमला. इथे हाऊस बोट्स आहेत, त्याचे काही छान असे चित्र आहेत, आपण बघू शकता. चित्र आय मीन टू से मस्त मस्त आहेत. अंकल इसका क्या प्राइस है अंकल? 100 रुपीज़. घ्यायला पाहिजे ना, मस्त वाटतं ना. हां, 100 रुपीज आहे. श्रीनगरमध्ये दुकान आहे. कुछ ज़्यादा लिया तो कुछ कम नाही ते छान होतं. सो ग्लव्ज घ्यायला थांबलो आहे आम्ही आता एका ठिकाणी आणि थंडी आहे तर ग्लव्ज इम्पॉर्टंट आहे. कुठले घेऊ? तुला ब्लॅक? ब्राऊन बघितलं, ब्राऊन त्याच्यापेक्षा जास्त कंपनी. ही सगळी तयारी मुंबईवरून नाही करून आलीस? मला घेऊनच नाही गेला. ब्राऊन छान वाटतं. कशी वाटते शॉल? सॉफ्ट मटेरियल है ये, काश्मीरी शॉल. कश्मीर. इसका बोल दो ना भैया. 350 आपको 10% इसमें लेस होगा, 320 पड़ेगा. और कुछ कम कर दो. गुंजाइश नहीं आपको. बोलो बराबर. देखो जी कौन कौन सा कलर. आप मेरे को पहला भाव बोल दो ना, फिर खाली फिर आपको हमारे निकाल यहाँ दो. तो इसमें ज़्यादा कमाई नहीं होता. काश्मीर श्रीनगरमध्ये आल्यानंतर मुंबईची सवय काय गेली नाही आहे माझ्या बायकोची. ये आपको पड़ेगा. नेगोशिएशन करते शॉलवरती. बघूया आता. बात नहीं करेंगे, आपको लेना है 10 पीस. सुंदर शॉल आहेत. अगर उसमें भी कलर देखना है मैं दिखाऊंगा. कलर लेना है, उसमें भी बहुत अच्छा कलर है, उसमें भी खराब नहीं है. ये कैसे शॉल सुंदर, क्वालिटी चांगली आहे. आणि इकडे मुलांचे जे काही कपडे तुम्हाला घ्यायचे असतील तुम्ही घेऊ शकता. इकडे श्रीनगरमध्ये दुकान आहे. सो गाईज आम्ही आता आलो आहे जेवायला कृष्णा ढाबा. 7:15 वाजलेले आहेत संध्याकाळचे आणि इकडे 9 वाजता जास्त तर सगळं शांतता होते म्हणून आम्ही आज लवकर जेवतो. भूक पण लागलेली आहे. सो कृष्णा ढाबाबद्दल इथल्या खूप ऐकलेलं आहे. म्हणजे आम्ही जसं तिथे श्रीनगरला आलो तर आम्हाला सगळ्यांनी सजेस्ट केलं की तुम्ही कृष्णा ढाबावरतीच जा. सो कृष्णावरती आलो आहेत आम्ही आणि तुम्ही बघू शकता की रश होती इकडे, आता रश कमी झालेली आहे. आणि जेवण पण इथलं आता टेस्ट वगैरे पण रेट्स वगैरे जे आहेत ते एकदम रिजनेबल आहेत. म्हणजे तुम्ही कधी आला तिकडे तर कृष्णा ढाबामध्ये येऊ शकता. मी तुम्हाला जेवणाची टेस्ट केल्यानंतर
त्याचे पण मी तुम्हाला फीडबॅक देईन आणि तुम्हाला कधी परत जर श्रीनगरला यायचं झालं तर तुम्ही इकडे कृष्णा ढाब्यावरती येऊ शकता. तुम्ही तुम्हाला किचन दाखवतो इकडे बघू शकता तुम्ही. त्यांचं किचन आणि युनिफॉर्ममध्ये ही लोकं आहेत जी सर्व करतायत आम्हाला सर्वांना. कंटिन्युअस मला वाटतं पार्सल ऑर्डर यांच्याकडे जास्त जातात म्हणून इथे गर्दी जास्त आहे. टेस्टबद्दल तुम्हाला मी सांगेन. तो कृष्णा ढाबावरती आम्ही आलेलो, जेवलो आम्ही. जस्ट जेवणाची टेस्ट खूप चांगली आहे आणि खास हे सांगण्यासाठी मी परत ब्लॉग कंटिन्यू करतो की जेवणाची टेस्ट खूप सुंदर आहे. आणि असं म्हटलं तरी चालेल की जेवणाच्या टेस्टपेक्षा ह्यांची जी खातिरदारी आहे हे ज्याप्रमाणे बाहेरच्या इथून जे लोक येतात त्यांना जे त्याचं ट्रीट करतात, त्याचं त्यांची जी लँग्वेज म्हणा किंवा खूप छान म्हणजे खूप छान स्वागत करतात लोकांचं. आम्हाला आता त्यांनी खीर सांगितली आहे की इथली टेस्ट करा, खूप सुंदर टेस्ट आहे. तर आता रुपालीने मी ते खीर खातो आहे. सो रुपाली कशी वाटली टेस्ट? खूप छान आहे. खीर पण छान आहे. तो खीर पण छान आहे. बायकोनी सांगितलं की छान आहे तर छानच आहे. मला पण खूप आवडलेली आहे. तो श्रीनगरला आलात तर कृष्णा ढाबावरती नक्की या, तिथे जेवा आणि स्वाद घ्यायला.